एकूण 4650 लिंक्स SITच्या सायबर टीमने, आपली जी टीम आहे 24 लोकांची, यामध्ये 4 लोकांची सायबर टीम आहे. या सायबर टीमचं पूर्ण वेळ कर्तव्य हे होतं की प्रत्येक काही मिनिटांनी काही नवीन अपलोड झालंय का ते शोधणं आणि त्याला रिपोर्ट करणं. सो आपली ही जी SITची सायबर टीम आहे तिने महाराष्ट्र सायबरच्या मदतीनं आतापर्यंत 4650 लिंक्स ह्या डिलीट करून घेतलेल्या आहेत. त्याच पद्धतीने सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट पुन्हा पुन्हा टाकणाऱ्या एकूण 451 अकाउंटला कायमस्वरूपी काढून टाकण्यात आलेला आहे. पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी आतापर्यंत 2 गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. सदरचे गुन्हे हे सातपूर पोलीस स्टेशन नाशिक शहर आणि कोपरगाव पोलीस स्टेशन अहिल्यानगर या ठिकाणी दाखल असून संबंधित घटकच त्याचा तपास करत आहेत आणि त्यामध्ये आजपर्यंत एकूण 6 आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अलीकडेच एका विनयभंगाच्या प्रकरणाशी संबंधित बदनामीकारक स्वरूपाच्या सोशल मीडिया पोस्ट्स काढून टाकण्याचे आदेश दिलेले आहेत आणि आरोपीची प्रतिष्ठा जपण्यासाठी आणि त्याला निपक्ष सुनावणी मिळण्याची खात्री करण्यासाठी न्यायालयाने ही स्टेप घेतली होती. SITकडे असणारे सर्वच तपास हे अतिशय संवेदनशील प्रकारचे असल्यामुळे त्याविषयीची जी माहिती आपल्याला सांगणं शक्य आहे ती माहिती मी आपणास याद्वारे दिलेली आहे. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये या प्रकरणाविषयी अनेक प्रश्न आहेत, मला त्याची पूर्णतः कल्पना आहे. त्यापैकी बहुतांश प्रश्नांना स्पर्श करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. या प्रकारच्या गुन्ह्यामध्ये BNS सेक्शन 93 BNSS प्रमाणे गुन्हा दाखल झाल्यापासून 60 दिवसांच्या आत आपल्याला दोषारोपपत्र दाखल करणं आवश्यक असतं. आपल्याकडचा या प्रकारचा पहिला गुन्हा हा नाशिक शहरामध्ये 17 मार्च 2026 रोजी दाखल झालेला आहे आणि SITकडे त्याचा तपास 20 तारखेला आला, 3 दिवसानंतर. त्याचे ऑलरेडी 20 दिवस संपलेले आहेत आणि आणखी 40 दिवस अवधी आपल्या हातामध्ये आहे पहिल्या गुन्ह्यासाठी. आणि उरलेले जे 7 गुन्हे आहेत ते देखील पुढच्या आठवडाभराच्या कालावधीमध्ये दाखल झालेले आहेत. त्यामुळे 40 दिवसानंतर पुढच्या आठवडाभरात या उरलेल्या सगळ्या गुन्ह्यांचं देखील डेडलाईन जी आहे ती जवळ येते. त्यामुळे असं आपण म्हणू शकतो की 40 ते 45 दिवसांमध्ये या 8 गुन्ह्यांचा तपास आपल्याला पूर्ण करणं आवश्यक आहे. तरी या सर्व गुन्ह्यांमध्ये चांगले पुरावे गोळा करून तपास वेळेत पूर्ण करण्याची SITचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न संपूर्ण टीम करत आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की पीडितांना कोणत्याही प्रकारे मनस्ताप होणार नाही याची समाज म्हणून आपण सगळ्यांनी काळजी घेऊयात. तुमच्या माध्यमातून हे आव्हान, ही विनंती मी सर्वांना करू इच्छिते. आपल्या मनामध्ये पदाधिकारी, अधिकारी यांना SITकडून बोलवण्यात येणार आहे का, किंवा अमुकला आपण का बोलवले नाही, कधी बोलवणार आहे, अशा प्रकारचे देखील अनेक शंका आणि प्रश्न असू शकतात. अनेक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांनी वेळोवेळी मला मेसेज करून या प्रकारच्या प्रश्नांची विचारणा केलेली आहे. त्याबाबत मी सांगू इच्छिते की आपल्याकडे दाखल गुन्ह्यामध्ये फिर्यादी आणि साक्षीदार जे सांगतात त्याच्या अनुषंगाने तपास होत असतो. तपासादरम्यान जे पुरावे समोर येतात त्याप्रमाणे पुढील तपास केला जातो. पुराव्याच्या आधारे कोण व्यक्ती सह आरोपी आहे का हे पाहिले जाते. त्यानुसार त्याची चौकशी आणि त्याच्यावरची इतर कायदेशीर कारवाई केली जाते. त्यामुळे या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये देखील हा गुन्हा घडण्यासाठी मुख्य आरोपी सोडून इतर कोणी कारणीभूत ठरलं आहे का, कोणी याची इकोसिस्टीम निर्माण करण्यामध्ये सहाय्यभूत ठरलेलं आहे का, या अंगाने सुद्धा आपण तपास करत आहोत. या गुन्ह्यांची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी कोणी मदत केली आहे का, याबाबत पुराव्यानिशी जर आपल्याला निष्पन्न झालं तर त्याविषयी निश्चित कायदेशीर कारवाई केली जाईल. त्याबाबत आपण कोणीही मनामध्ये कुठल्याही पद्धतीची शंका कृपया बाळगू नये. गेले 17 दिवस SIT या गुन्ह्यांचा तपास करत आहे. आमचा तपास अजूनही सुरू आहे. त्यामुळे बहुतांश प्रश्नाची उत्तरं मी दिलेली आहेत. काही प्रश्न कदाचित अनुत्तरित राहिलेले असतील, परंतु जसजसा तपास पुढे जाईल तशी तशी आपल्याला त्या प्रश्नांची पण उत्तरं मिळतील. महत्त्वाच्या टप्प्यांवरती SITकडून आपल्याला ब्रीफिंग दिले जाईल. चार्जशीट दाखल होईपर्यंत आपल्याला या प्रकरणाची गोपनीयता बाळगणं अतिशय आवश्यक आहे. तरी मी आपल्या सगळ्यांकडून सहकार्याची अपेक्षा बाळगते. यापूर्वी अशोक खरात याला पहिल्या गुन्ह्यामध्ये एकूण 14 दिवस पोलीस कोठडी मिळाली होती. ती दिनांक 31 रोजी संपली. दिनांक 1/4/2026 रोजी आपण दुसऱ्या गुन्ह्यात त्याला अटक केली आणि न्यायालयासमोर हजर केलं. दिनांक 2 पासून 7 दिवसांची पोलीस कोठडी उद्या दिनांक 8/4/2026 पर्यंत माननीय न्यायालयाने मंजूर केलेली आहे. आता यानंतर पुढील गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी आपल्याला मिळावी यासाठी आपण माननीय न्यायालयाला विनंती करणार आहोत. या दरम्यान तुम्हाला माहीत आहेच की काही कारणांसाठी आपण VC द्वारे न्यायालयामध्ये आरोपीला हजर करण्याची परवानगी मागितली होती आणि मागच्या